Daltono, butana buna, hudu. Mita, mita, hata, madata, minatata. अरे अरे कुठं चालले रे तुम्ही? Butana, कोणासोबत चालले भोर? हा चला बा अंदर. कोण नाही सोबत? मग आजी नेते तुम्हाला. मम्मी अगं हे कुठं सोबत चालले? कोण संग चालले रे तुम्ही? bu, tata bu. Tak, tada, tak, tak, bu. अरे का दोघच निघाले का? घरात लोक कमी पडले का तुम्हाला भूर न्यायले? हा दोघच बहीण भाऊ निघाले. चला व्हा इकडे. ए आनंदा इकडे इकडे. हे बा आजीला न्यायला लावतो मी तुला भूर. ए मम्मी इकडे. काय रे रवी? अरे जोडी निघाली ना भूर जायले. दोघच जण काय करू राहिले तिकडे अंदर? आता माय बाई, ए चंगू मंगू, कुठे निघाले? कोण नेते तुम्हाला भूर? हा? सांग माय बाई, मी आणले वदरत आहेत काय त्याच्या मायजवळ? भूर, दीदी भूर. असं भूर? कोणा संग? कोण येऊन राहिला? मी दीदी भूर दादा. रवी, पाय ना म्हणते मी दीदी भूर नेतो म्हणते दादाले. माय बाई एवढी मोठी झाली का तू? हा? दादाली भूर नेता? हा? माय बाई वो लय मोठी झाली व. हो मस्त निघाले ते. अरे बा गेट बंद ठेवायचा जा नाही तर एखाद दिवशी दुपारी चालले जाते ना असेच भूरभूरच्या तालात आणि तुम्ही घरात. हा याची माय काय करू राहिली? अरे वय तुमची मम्मी कुठे गेली रे? झोपली वाटते. नाही रे, ते सामान भरून राहिले कपडे. आता ते रश्मीचा भाऊ येते ना घ्यायले सकाळ, तर ते म्हणे मग बॅग भरतो म्हणे. मला वाटलं लेकर तिच्या जवळच होते ना. केदाय खाली आले आणि केदाय निघाले. सांग माझ्या नाही मी मला खोलीत बसली अंग टाकली. मी म्हणलं आता हे झोपतात दुपारचे. ती तयारी करून राहिली ना. सकाळ येते ना रश्मीचा भाऊ. तुला फोन नाही आला का? हो 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 माहित आहे ना. वहिनी जातात माहित आहे मला. चला चला वा अंदर. मग नेतो मी तुम्हाला संध्याकाळी. आता दुपारून कोण नाही, मंदिरही बंद झालं आणि दुकानही बंद आहे आणि कोणीच नाही बापा दारी. पकडून नेणार आहे ते, पकडून नेणारा पकडून नेईन मग तुम्हाला. चला वा अंदर. मी जा आता घंटाकभर. मग तुम्ही गावा चालले ना रे? गावा चालले ना बापा तुम्ही तर? भू चालले ना तुम्ही? गावा चालले ना? निघाले दोघच बहीण भाऊ. काही गरज नाही कोणाची. दीदी तर बाई लयच मोठी झाली बाई. दादाली नाही ते भूरला की पाय ना. रवी हा एकामेकाचा हात काय पकडला पण पाय ना काय निघाले. रवी फोटो काढणार रे यायचा असा. काय साजरे उभे राहिले माय ना. तू नजर ना लागू माय कोणाची. काय बाई गुण करतात लेकरू. लयच कौतुक करतात. पाहिजो त्या कौतुकाच्या ताला तालात लेकरं दुपारून चालले जातील आणि तुम्ही घरात झोपा काढसान. दुपारच्या टाइमले कोण नसते बाहेर. ही मेन दरवाजा लावूनच ठेवत जात जा पक्का. हो, आता लय पाय फुटले. आता दरवाजे पक्के लावा लागत जातील. आता तर बापा दोघच जण निघतात. काही गरज नाही कोणाची. चला अंदर चला. एक झोप काढा मग आपण संध्याकाळी जाऊ. चला आई मी दिली गाडीवर एक चक्कर मारून आणतो. आता लोडतीन दे हरिकले बाहेर जायले. चला रे चला गाडीवर जाऊ आपण फिरायला. चला मम्मी अतिच थांबतो मी. एक चक्कर मारतो हिल उतरून देतो. मग मी चालला जाईन. अतिच थांबतो. चला रे चला चला भूर लागते ना. चला चला, तू काका नेते तुम्हाला फिरायला गाडीवर. जा या गाडीवर चक्कर मारून. काका नेते का हो? लयच उशीर झाला वावरातून यायले. मी आता येतच होती. माझं म्हटलं बाई सकाळून नॅरी करून येत गेले, जेवायला आले नाहीत. बस आता बाई येऊनच राहिली मी वावरात. मग आता काय 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 वावरात गेलं शितलं की घरी यायला लागते का? काय वावरात काम धाम नसते का काही? आता असं नाही वा. मग सकाळून नाश्ताही नाही केलता, काही नाही काही खाल्लंही नाही. सकाळून चहा पेले लगे तसेच चालले गेले. म्हणून मी म्हणलं. मग आता तुम्ही एवढा नुकसान लावसान बसल्या बसल्या भरून तर कळला की ना मला. हा तसं काय आपण लखपती जाव. तुम्हाला तर काही पैशाचं महत्वच नाही. धरली इकडे आणि धरले तिकडे. हा कसे व म्या का मुद्दा म्हणून केलं का? आते पहिले म्या पस्त सांगलं ना. 10 खेप समजून सांगलं की रमेश भाऊच्या दुकानाची उदारी आहे, त्याच्या घरी नेऊन द्या. समजा सांगलं माय. आता झाली माझ्या चुकी माय. त्याच्याजवळ पैसे दिले म्या माहीत चुकी. पण आता काय म्या का मुद्दा म्हणून केलं का? आता तुले माहित आहे ना. तुले माहित आहे माय अथून ततलं गेली की दाखे भुलते ती. काय आली काय करून राहील ती. काही बोलते आणि काही वा करते. तिचं तिलाच तर समजत नाही. पण तू तिला पैशाचा व्यवहार सांगतो. म्हणजे तू किती डोक्षेबाज. तुला काही महत्व आहे का याचा अर्थ पैशाचा? तुला पैशाचं महत्व असतं तर मग तू स्वतः जाऊन त्या माणसाला पैसे नेऊन देऊन आली असती. एक तर मले नाही म्हणा लागत होतं की माल की नाही लय 17-15 कामं असतात. माल काही रिकाम पण होत नाही. मी काही जात नाही. मी गेलो असतो देऊन दिलं असतो. 200-300 रुपयाची गोष्ट होती काय? 2500चं नुकसान झालं ना खसखस.
हो ना. आता मला का कळत नाही का? पण आता सांगा. आता आता करावं तर काय झालं बापा एकदाच. आता तुम्हाला तर म्हणलं झालं एकदाच. मी म्हणतो ना आत्याबाईची काही चुकी नाही, माहीत चुकी आहे ना. आता त्याचं तर आपल्याला माहीतच आहे. पण मी मी त्याली म्हणून म्हटलं नाही ना काही. आता मलाच चुकलं की मी त्याच्या भरोशावर ठेवलं काम, समजा आता त्याला दिलं. मग चुकलं ना बापा. पण आता कितीकच दिवस बोलता त्याच्यासाठी. हा, आता जाऊ दे ना आता. पैसा येतेच ना. आता पैसा आहे तो येतेच. वा, आपल्या बापानं झाड नाही लावून ठेवलं, नाही तर इर खंदून ठेवली अशी. बस जा बकेट बुडवा आणि काढून आणा, पैसा येतेच. झाड हलवलं की नाही. सोपाच आहे पैसा कमावणं. तुला वावरात न्याय लागते. वावरातले कामं करायला लावले की नाही, मग समजेन तुले 200-400 रुपये कमावणं कसं असते आणि 2,500-2,500 गमावणं कसं असते. पैसा येते. कमवून दाखव ना 10 रुपये. घर बसल्या तर गोष्टी साऱ्याच करतात. टाक अंग धुवायला पाणी टाक. काय केलं शिंजे आले तर वाढ. हो. काय करा माय. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या बुढीजवळ पैसे दिले. तरी मी एक काम सांगत नाही या बुढीला कोणतं. पण तेच कोण सांगलं असेल माही दुर्बुद्धी सुचली बाई मले. कसेच माझ्या बाईजवळ पैसे दिले मला माहित नाही ना आमच्या बुढीचं काम कसं आहे तर. पण मी म्हणलं बाई आता एवढं सांगलं ही धरतीनं नेऊन देते त्याच्याजवळ. मी जातोच घंटाक बऱ्यानं की भाऊ आणले ना आमच्या बुढीनं पैसे म्हणाले. काय करा मायकर नसते दिले तर पुरले असते. काय बाई आता झाली चूक. आता माणूस तर का जन्मभर पुरवते का काय सांगावं त्याचं. 2,500 गेले 2,500 गेले. किती खेपच बोलून राहिला. काय माय. जाऊ दे माय बाई तिकडे. हा टाकतं का पाणी अंग धुवायले. हा हो हो आली आली. का मग राजकुमार कुठे गेला? आवा तो रश्मीच्या घरी गेला. अगं आई दादा गेला का? काय ग तू तर म्हणत होती उद्या जाते. मला का नाही सांगितलं? काऊन तू जात होती का त्याच्या संग? तिला काही आणायचं असेल घरून नाही हो. काही सांगायचं होतं का? घरचं काही आणा गिण्याचं होतं का? हो ना. मला आता माझ्या छान छान साड्या आणायच्या होत्या ना. किती सगळ्या साड्या आहेत माझ्याजवळ. मी मोहिनी ताईला म्हणत होती ना की ते आणा म्हणून. त्या दिवशी मोहिनी ताईने मला विचारलं काय आणू ग आणि मी म्हटलं काही आणा लागत. मी ते साडी सांगितली असती ना. आई ती मागच्या संक्रांतीला नाही घेतली का मी? ती छान अशी जांभळ्या रंगाची किती छान साडी आहे ती. आता कार्यक्रम आहे तर घातल्या गेल्या असत्या घरी. माय कमाल. तू साडी घालून होते का साजरं? तुले पोरगी सांभाळणं आता कार्यक्रम म्हणला तरी मग काय जास्त दगदग नको करू. या रश्मीले बाई हे पाय शांता. इले जसं सांग बरं समज. जशी पोरगी जपत नाही वाले. हा, वाटते का हे बायकी नाही म्हणून? हा, 12 दिन नाही झाले अजून इले वाटते का हे बायकी नाही म्हणून? हा, जात धसू धसू इकडे जाते धसू धसू तिकडे जाते. अव रश्मी आता हातापायात जोर आहे अंगात ताकद आहे म्हणून काही वाटत नाही. पण पुढे लय भारी जाते ओ बाई. पायात पण जपलं नाही की नाही आयुष्यभर भारी जाते. अगं करते ना ग मम्मी मी. जपणं जपणं म्हणजे काय काय असं काय काय चादरीत घुसून झोपूनच राहणं असते का? आता एवढे ते कडू लाडू खाते. हा, तू देते ते गरम पाणी पण पिते. हा, बरं झालं हिवाळा आहे का ग मावशी. ज्याची डिलिव्हरी उन्हाळ्यात होत अशी त्यांना किती ग भारी. हा, आणि माझी जर डिलिव्हरी उन्हाळ्यात झाली असती ना तर माझ्या आईने तर मला नक्की गरम करू पाणी पाजलं असतं. किती गरम पाणी कसं लागते उन्हाळ्यात. आता हिवाळा आहे म्हणून चल चालून तरी जाते. त्या तरी वाटते ते. एवढं गरम पाणी दिलं ग मावशीनं मगाशी मला प्यायला जसं काही मी चहा पिऊन राहिली. आवा रश्मी तसं थोडी असते. आम्हाला बाई गरमच प्यायला लागते. तुला का आहे तूच का हो? तू झाली तर उन्हाळ्यात झालती. तू मायचे थोडी येली माय बाई. उन्हाळ्यातलं बाहेर पण आगी नाही लागत हो बाई. काय खाणं आगी नाही लागत काही सांगी नाही लागत. हिवाळ्याच बाहेर पण साजरं असते. बरं मी काय म्हणतो शांता. हा, काय हो बाई. म्हणलं तू न पद्मा जाणं. आ, ती घेऊन येणं. पद्मा काय म्हणे वा ते साड्या नाही देऊ म्हणे बायले. ते पानपुळे देऊ म्हणे बाई. पानपुळे आले म्हणे साजरे मस्त. ते देता येतात म्हणे. झालं मग ये ना पाहून मार्केटमधून काय आहे काय नाही तर. चौरंग म्हणे ते. चौरंगी म्हणे व चौरंगी देता येतात म्हणे. मस्त असे लहान लहान चौरंग भेटतात म्हणे साड्या दिल्यापेक्षा. तर झालं मग तिच्या संग. आई थांब ना मोहिनी ताईली येऊ दे ना. मोहिनी ताईली आली की मग करा ना सगळं. सांग आता मोहिनी आल्यावर समजो तो. आता आणून ठेवू दे ना तिला सामान. मग पॅकिंग एका बरी करते ना मोहिनी. आता मोहिनी आल्यावर बाई 2-2 लेकरायचं आहे. हा, मावशी वहिनी जाते घेऊन येते ना.
नाही थांब ना, येऊ दे ना मोहिनी ताईले. येऊ दे आता, काय नाही ते आता आज ते येऊनच राहिले ना, आता काय दादा थांबणार नाही ना. मग दादा तर आता चाला की मग काय उद्या चालले दादा, नाही तर आज संध्याकाळचे गेल्या तर चालते. बरं तिले राहू दे तिच्या मनानं, तिची मोहिनी ताई आल्यावर घेता येते. बरं का हो, तू म्हणस ते सोप निवळा लागते न ते काय दे ना मग मला निशा उशाचं, मी निसत बसतो ना, आता काय काम आहे. बहिणी जेलाय रश्मी. बाई तू बसू नको लय वेळ, अंग टाक बरं. बसू नाही बरं बाई, कंबर भरून येते. अंग टाक. हो ना मावशी, झोपून झोपून मला नाही आवडत. माझी उलट झोपल्यानं कंबर दुखते. बसलं फिरलं की मला थोडं बरं वाटते. मला झोपून झोपलं की ना मला असं वाटते की आपणला काही दुखतेच काय. अगं मावशी, पण तसं म्हणते ना, मगाशी मी ना तिकडे गेली हो, अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, म्हणजे मला चक्करच आला. काय व सांग, मला सांगलंय नाही ओ माय पडशीन गिडशीन रश्मी. कुठे गेलती तू? अगं मगाशी मी मागच्या अंगणात वहिनी ना ते झाडाची कटिंग करून राहील त्या, ते झाडाचं ते ती कापून राहील त्यात मी गेली त्यांच्याजवळ. अशी अशी गेली ना तर काही वाटलं नाही, एकदम असं अंधारी झाली माझ्या डोळ्यासमोर. बाई रश्मी, एवढं हिंडू नाही. ओली बाय बाय 3 सव्वा महिना खोलीच्या बाहेर नाहीत निघत. हा, तुला आम्ही सांगतो तू माय कल्ला करते तर तू ऐकत नाहीस. हा, अव किती म्हणलं तरी अशक्तपणा येईल असते शरीरात. हा, तशी ओली बाय तीन हिंडत नसते बाई तू बाई सारं घर हिंडत. तू सांग बाई आता शांता, माझा जीव कावला बाई या पोरीले. हा, आवा ते चिम्मीच लय गरीब आहे. चांगली तिनं लळा लागत होता, रातभर जागवा लागत होतं या रश्मीले. मग कशी हिंडत होती दिवसात समजत होती. ती माझी चिमी बिचारी अशी मुकाटानं निसते व राती अशी कुच नाही करत, जशी शिकवली मस्त निसते. दिवसही लागे त्रास नाही देत. लयच गरीब पोरगी आहे बाई रश्मीची. राहू देव माय देठ होईल. झपेला आता वाय ना, आता काय 12 दिवस झाले न पाण्यात टाकले की मग पाण्यातही टाकलं जाते, मग तर मस्त झोपते. अरे हो, अगं आई, ते माझ्या सासूबाई म्हणत ना, आनंदाचा आणि खुशीचा तो पाळणा आहे, तर मग घरी पाळणा नका घेऊ. दादाला सांगजो बरं, नाही तर दादा पाळणा घेईन. उगाच उगाच पैसे वाया जातात. आहेच ना आता घरी आमच्या 2-2 पाळणे आहेत ना, आनंद आणि खुशीचे. त्याच्यातच झोपते बाई. काही नाही का बाबा म्हणत की असू दे असला तर, तरी बी आपण आपल्या बाईसाठी घेऊ म्हणत पाळणा. साजरं लागते का म्हणत. अगं आई काही नको लव. आनंदाचा पाळणा खुशीचा पाळणा तसाच नाही, आणि कायचं साजरण कायचं गुजर काही नाही घ्या लागत. उगाच पैसे वाया गमावणं राहू दे. इथं काय आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत दोरीचा पाळणा बांध, त्याच्यात झोपीन ते. आणि घरी गेले की पाळण्याच आहे 2-2 आहेत एक सांगून. आणि कशाला उगाच आमच्या घरात कचरा. काही नाही पाहिजे एवढा मोठा दांगडो. तसंच तर का सामानाची वाहन आहे का आमच्या घरात. नाही पाहिजे. बाबाला सांगून दे नको आणू म्हणा. पाळणा का स्वस्त थोडी भेटते. बरं आहे ना, नसता तर मग घ्याच लागला असता. आता आनंदाचा खुशीचा पाळणे तसेच आहेत ना. आता तेही पोरं झोपत नाहीत की पाळण्यात, बेडवरच झोपतात. आई, आई हे एवढा मोठा रवा कशासाठी सांगितलेला आहे तुम्ही? काय वा म्हटलं आई, तो रवा तुम्ही एवढा मोठा कशाला सांगितला? 5 किलो रवा आहे तो, 5 पाकिट आहेत 1-1 किलोचे. अहो बाई पद्मा, हे मावशी काय म्हणे, म्हणे रव्याचे लाडू करू म्हणे. आता कोणी आलं गेलं तर समजा मग पाहुण्याले फरायचं करायची गरज नाही. चिवडा आणला गे लाडू करून ठेवू म्हणे. म्हणून मग मी रवा सांगला. म्हणले रव्याचे पटकन होतात, मावशी बात करते रव्याचे लाडू, म्हणून सांगेलाय तो. हो का, मी तेच आता बघितलं, म्हटलं बाई एवढा सारा रवा कशाला सांगितला. बरं बरं. बाई झोपली का? हो, हे तर जपली. तू कुठे गेले चिले पिले? काय घरात कल्ला हल्ला नाही, बाहेर गेले वाटते. दारात आहेत तिकडे खेळून राहिले. अबा पद्मा, तुझे सासरे आहेत का ताती? माहिती आहे ते मी सोफल सांगितली होती की सोफला आणा म्हणून त्या वाडक्यातून. आता लेकरं येतात आता हिचे जेठाणीचे, तर मग पायना पाहिजे ना माहिती येईल. पायना बांधला की बरं राहते लेकराईले. सांगतो त्याईले पायना बांधून घ्यायला लावतो. कसं लेकराईले बरं बाई, 2 खोलीत बांधा लागेल. एका खोलीत तर 2च कवड्या आहेत आपल्याला, आता एका खोलीत बांधा लागेल. आणि एक आता तिकडे हॉलमध्ये बांधला चालते नाही, पण मधात होते नाही तो येणाऱ्या जाणाऱ्याच्या. 2-2 कशाला आई, 2-2 नका बांधू ना. दोन्ही लेकर का सोबतच थोडी झोपतात.